तर हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला आज आम्ही तांदळाचे खिशीचे पापड केले आणि आता हे नागलीचे पापड कालचे आहे ना, तर आज आता मी पॅकिंग वगैरे करते। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर खूप मस्त आपले असे नागलीचे पापड काल झाले, कलर बघा किती मस्त आलाय ना। आज आम्ही मस्त तांदळाचे खिशीचे पापड केले आणि कालचे हे नागलीचे पापड, तर ते पण आहे ना मी बॅगमध्ये ना पॅकिंग करून ठेवत होते, कारण आज ऑर्डर द्यायच्या होत्या। आणि आज हे बघा खिशीचे तांदळाचे पापड ही मस्त छान झाले होते। त्यानंतर आज मी सिन्नरला म्हणजे सिन्नरला आली आहे। जाताना काही शूट घेता नाही आलं, कारण हातामध्ये बॉक्स होते। तर आज भरपूर उडदाच्या पापडची ऑर्डर होत्या, तर मम्मी बोलली पीठ भिजून घेऊन ये। तर सकाळीच पीठ भिजवलं गेलं होतं, तर पीठ घेऊन मी मम्मीकडे गेले। तर म्हणजे आज दिवसभर आम्ही उडीद पापड लाटले आणि त्यानंतर सगळ्यांसाठी थंडगार मस्त लस्सी केली, कारण आज उपवास होता चतुर्थीचा। तर चला व्हिडिओचा तुम्हीही आनंद घ्या। तर आमचे सकाळी खिशीचे पापड झाल्यानंतर मी इकडे आले, तर सौरभ आला होता घ्यायला। तर सेज मामाच्या घरी जायचं चाललंच होतं आणि भरपूर ना उडीद पापडची ऑर्डर असल्यामुळे ना उडीद पापड लाटायला लागतात आणि मम्मी छान पद्धतीने मस्त लाटते। तर तिने कॉल केला की पीठ भिजवून इकडे आण लाटवावं आपण। तर भरपूर असं पीठ भिजवलं, तर मी इकडे आले होते सिन्नरला आणि आमचे पापडही झाले। तर चला व्हिडिओमध्ये बघत राहा। तर भरपूर असे ना उडीद पापड आणि काही मिक्स मूगडाळ पापड आम्ही सगळे काही लाटले। तर भरपूर असे झाले आज, कारण आज दीदी पण होती सोबत, मम्मी पण होती आणि आईंनी पण घरी लाटले। आणि आज मम्मीने मस्तपैकी ना बटाट्याचे वेफर्स आणि केस केलेला होता, हे बघा। तर तुम्हाला आदल्या दिवशीही मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तो पाण्यामध्ये ठेवला आणि आज तो उकडून वाळत टाकला। तर वाळल्यानंतर छान मस्त त्याला पांढरा शुभ्र रंग आला आहे। त्यानंतर आता मम्मी लागली आहे स्वयंपाकाला। पापड करून थकली तरी पण करते पोळ्या। आज आम्ही इथेच जेवण करून जाणार आहे। आज मस्त स्पेशल पनीर भाजी। तर संकट चतुर्थी ना, प्रियंकाला थांबवलं जेवण जाय, ती पण दमली पापड लाटू लाटू। आता मी मोदक करते।
तर मम्मी खूप छान पद्धतीने ना पनीरची भाजी करते. तर बारीक चिरलेला कांदा तव्यावरती परतून घेतला आहे आणि टॅमॅटोही तसेच, आणि त्यानंतर पनीरने कटिंग वगैरे करून घेते. तर तुम्हाला मम्मीने केलेली पनीरची भाजीची रेसिपी तर ती ना तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. बरेच त्यांना आवडलेली होती. तर काही नवीन ताई नसतील तर त्यांनी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बघा. तर मम्मी ना म्हणजे खूप छान, म्हणजे हॉटेलपेक्षाही भारी अशी पनीर भाजी करते. तर पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी मी टाकलेली आहे. तर चला, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पनीर भाजी कशी झाली ते बघायला भेटेल. तर सगळं काही परतून झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ना होती आपली ग्रेव्ही, आणि ही मिक्सरला पेस्ट करायची आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून सगळे काही पेस्ट मस्त तेल सुटेपर्यंत परतायची. आणि हे बघा, तर अशा प्रकारे आपली छान मस्त पनीरची एकदम टेस्टी भाजी होते. खूप मस्त झालेली होती. आणि त्यानंतर मी तिला फक्त मोदकाची तयारी वगैरे करून दिलं, म्हणजे खोबरं वगैरे किसून दिलं, कारण मला कुरिअर ऑफिसला ना कुरिअर द्यायला जायचं होतं, गणपती बाप्पांना जायचं होतं. तर तिनेच मोदक केले. मी म्हटलं होते मी करणार, पण मला वेळ नव्हता, तर तिनेच करून घेतले मोदक. तर आज संकट चतुर्थी, गणपती बाप्पांचे आवडते मोदक. तर खूप छान मस्त असे क्रिप्सी मोदक होतात. तर मस्त खोबरं किसून त्यामध्ये साखर टाकली आहे, म्हणजे आपले खोबऱ्याचे खिरापतीचे मोदक केले आम्ही आज. आणि हे बघा खूप छान असे पाकळ्यांचे मोदक करते मम्मी मस्त. तर तिच्याकडेच ना मी हे मोदक करायची शिकली आहे. तर मी पण छान मस्त मोदक करते. तर चला आपल्या एवढी ऑर्डर आज कंप्लीट केली आहे, आणि ज्या ताईंनी ऑर्डर केलं आहे त्यांच्यापर्यंत आता उद्यापर्यंत पोहोचून जातील. तर आज म्हणजे यामध्ये खाली नागलीचे पापड आहे आणि छोट्या बॉक्समध्ये उडीद पापड. तर छोट्या बॉक्समध्ये हा 100 पापड बसून जातात आणि एकदम व्यवस्थित जातात उडीदचे पापड. तर चला आता कुरिअर ऑफिसला देऊन येते. तर कुरिअर ऑफिसला आहे ना कुरिअर देऊन आम्ही इथे गणपती बाप्पाला आलो आहे. तर सिन्नरमध्ये सगळ्यात मोठा आपला गणपती बाप्पा, खूप मोठी मूर्ती आहे आणि लाईटिंग घरी सगळं लावले होते आणि गर्दी पण होती. तर आज संकटच्या चतुर्थी ते म्हटले चला आज आपण गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाऊ. आणि तुम्हाला ही व्हिडिओमधून आमचा सिन्नरचा मोठा गणपती, तर आम्ही मोठा गणपती म्हणून ओळखलं जातो, त्याचंही दर्शन भेटेल आणि तुम्हालाही बऱ्याच ताईंना बघायला भेटेल. तर आमचं इथले सिन्नरचं गणपती बाप्पाचं मंदिर आणि तिथे शेजारी भैरवनाथाचंही मंदिर आहे. तर भरपूर अशी गर्दी होती गणपती बाप्पांना. तरी चला, तर कसा वाटला आमचा सिन्नरचा मोठा गणपती. भरपूर अशी गर्दी होती, संकट चतुर्थी होती ना, तर त्यामुळे तसंच आम्ही ना भैरवनाथाच्या मंदिरातही दर्शनासाठी गेलो. आणि भैरवनाथाचं मंदिरही खूप मोठं आणि मस्त, मूर्तीही खूप छान आहे भैरवनाथाची. सईला काय आणलंय? सईला काय आणलं आम्ही माहिती का? कुठे आहे सई? सई कुंदाडीला गेली का आता? मग हा फुगा सई अंशला देऊ का?
काय करते मम्मी आता? शिरा. तर स्वयंपाक वगैरे झालेलं होतं आणि मम्मी मस्त रवाचा प्रसाद करत होती. येताना मी ना दुर्वा आणि फुलं घेऊन आली आणि मम्मीचं नैवेद्याचं ताट पण भरलं गेलं. तर मस्त पनीर भाजी, शिरा, सफेद भात, पोळी, पापड. तर मस्त आपलं नागली आणि तांदळाचे खिसीचे पापड केले ना, तेच ना मी मम्मीला घेऊन आली होती. थोडेसे म्हटले टेस्ट कशी आहे आम्हालाही सांग. तर बरेच त्यांनाही आवडले आणि म्हटले चला आता आपला आज मस्त चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यही दिला आपल्या पापड्यांचा. आणि आपल्या गणपती बाप्पांना प्रिय असलेले मोदक, तर 21 मोदकही झालेले होते आणि दुर्वा पण आहे ना देवाला गणपती बाप्पांना प्रिय असतात. तर त्या पण मी आणल्या होत्या, तेही वाहिले गेले आणि मम्मीची पूजा चालू होती. तर मम्मीचं देवघर आहे ना मस्त सजलं गेलं होतं. तर तुम्हाला पण कसं वाटतंय मम्मीचं देवघर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हरता वर्ता विघ्नाची, पुरवी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर सेंदुराची, कंठी जळके मान कंठी शोभे मान, मुक्ता फळाची मात्रे मना कामना पूर्ती, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, मुकुट शोभतो बरा, जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय नयन रामाचा वटवावे सजना, संकष्टी पावावे आणि राम पूजा करावा, सकल परस्मे अध्यम सकल परस्मे नारायणारी समर्पयामि, अशम केशम रामना नार्यम कृष्ण वासुदेव हरी, श्रीदेव माधव गोपिका वल्लभ जानकी नायक. तर गणपती बाप्पांची आरती केली आणि चंद्रालाही ओवाळून घेतलं आणि मस्तपैकी आपला शिरा म्हणजे रव्याचा प्रसादही छान मस्त झालेला होता. आणि हे बघा साई बाप्पाचा प्रसाद खाती तू. मोदक बोलता बघ कसं याला मोदक काय म्हणतात, काय म्हणतात. धर चकुली तुला घे. गणपती बाप्पा मोरया. ए तू एकटा खाय ना. ए साई तो पूर्ण खाय. मम्मी हे पाय तिने 2 मोदक घेतले. खाणार आहे का तू. मम्मीला ते अर्धे बोललेले बेटा. तर छान मस्त आपली पनीरची भाजी एकदम टेस्टी झालेली होती. पापडची टेस्ट खूप मस्त आहे. तर आजचा असा आपला मेनू. तर मस्त मम्मीच्या घरी आज मस्त आमची मेजवानी झाली. कसं आहे का मम्मी आमचा नागलीचा पापड आणि तांदळाचे खिशीचे भारी ना. हो चल मम्मी येऊ का. बाय बाय. आता खूप वेळ झालाय. येते सौरभ दादा. हो तर आजच्या व्हिडिओची इथंच एंड करू. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पुन्हा नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट.